जुन्नरची सखू. पुणे प्रांतातील जुन्नर गावची सखू नावाची शूद्र स्त्री होती. तिच्या अंगावर कुष्ठरोग उत्पन्न झाला. दिवसेंदिवस रोग वाढू लागला. पुष्कळ उपाय केले, परंतु गुण नाही. एक दिवस चरणदास नावाचा साधू भिक्षेला आला असता तिने नमस्कार करून साधूला रोगाबद्दल विचारले. तेव्हा चरणदासाने सांगितले की, माये, अक्कलकोटास महात्मे श्री सद्गुरू महासमर्थ आहेत. त्यांचे दर्शन जर घेशील तर तुझा रोग जाईल. जा माई, उशीर लावू नकोस. असे साधूचे भाषण ऐकून सखूला आनंद झाला. मग मुलगीबरोबर घेऊन ती अक्कलकोटास आली. त्या दिवशी श्री सद्गुरू दयाघन खंडोबाच्या देवळात बसले होते. त्या ठिकाणी सखू जाऊन तिने अनन्यभावे समर्थांचे दर्शन घेतले आणि ती हात जोडून उभी राहिली. तो महाराज म्हणू लागले, बाई सखे, तुझं भोगतेस पर्वतासारखे. चरणदासाने सांगितल्यावरून इथे आलीस बरे. हा पांढरा दगड घेऊन जा आणि रोज अंगास उगाळून लावीत जा. असे म्हणून त्यांनी पांढरा दगड तिला दिला. तेथे सेवा करीत ती राहिली. माधुकरी मागून ती खात असे. तीर्थप्रसाद दर्शन वारंवार करून दगड उगाळून अंगास लावावा असे 1 महिना करीताच तिचे शरीर दिव्य झाले. रोग निशेष गेला. मग ती आपल्या गावी गेली. असो, अशी अनाथ दुर्बळांची संकटे निवारण करणारी दुसरी माऊली कोण आहे? म्हणूनच साधू अनाथांची माऊली अशा शब्दाने समर्थ गुरुमायेची निरंतर स्तुती करीत असतात. अन्नपूर्णेकडील भोजन. एकदा कोणाळी नावाच्या रानातून जात असता त्या दिवशी सकाळपासून समर्थांनी काही खाल्ले नाही व सेवेकऱ्यांनीही काही खाऊ दिले नाही. त्या दिवशी सुमारे 100 सेवेकरी बरोबर होते. सेवेकरी वारंवार प्रार्थना करीत की कोठेतरी राहून काही खाण्यापिण्याची व्यवस्था करायची आज्ञा व्हावी. तेव्हा महाराज म्हणाले, चला, तुम्हाला अन्नपूर्णा जेव घालणार आहे. असे म्हणत कोणाळी नावाच्या रानात फार काटे, पण तशातून महाराज कोणाचेही न ऐकता काट्यातून जाऊ लागले. असे होता होता दिवस मावळण्यास जाऊ लागला. शेवटी श्रीपाद भट वाटेत आडवा पडला आणि म्हणू लागला, आम्ही सर्व भुकेने तडफडत आहोत. करिता आमचे सर्वत्राचे प्राण घ्यावे, मग पाहिजे तिकडे जावे. असे ऐकताच महाराज एका आंब्याच्या झाडाखाली उभे राहिले. तेव्हा सर्व सेवेकरांनी आसपास उतरून जागा साफ केली आणि पाणी कुठे आहे असा तपास करू लागले. तेव्हा अर्धा कोसावर पाणी आहे असे समजताच धोंडबा, मलबा, खेमदास, काशी करबुवा, गोविंद पुराणिक यास बरोबर घेऊन श्रीपाद भट पाणी आणण्यास गेले. घागरी भरून काही वेळाने पाणी घेऊन आले. थोडे काही खावे अशी महाराजांची प्रार्थना करू लागले. समर्थ म्हणाले, तुम्ही सर्व भोजन करा, म्हणजे आम्ही जेवू. तेव्हा श्रीपाद भट म्हणाला, महाराज, भोजन इतक्या मंडळीस या रात्री कोठून मिळणार? तेव्हा महाराज सांगू लागले, त्या पलीकडच्या मळ्यात जा, अन्नपूर्णा वाट पाहत आहे. असे श्री गुरुरायांच्या मुखातील भाषण ऐकून काही जण म्हणाले, तेथे कोणी वाढून ठेवलेले आहे काय? श्रीपाद भटाचा स्वामीचरणी पूर्ण विश्वास असल्याकारणाने 5-6 आसामी बरोबर घेऊन कंदील घेऊन पलीकडे एक मळा दिसत होता त्या ठिकाणी गेले. तो तेथे काय चमत्कार झाला पहा. एक पोक्त वयाची बाई एका झाडाखाली उभी होती. तिच्याजवळ जाऊन श्रीपाद भटाने नमस्कार करून बाईला विचारले, येथून गाव किती लांब आहे आणि काही अन्नाची सोय होईल काय? असा बाईला प्रश्न करताच बाई सांगू लागली, आज आमच्या गावातील काही मंडळी इथे भोजनास यावयाची होती. त्यांच्याकरिता स्वयंपाक तयार करून ठेवला आहे. अद्याप कोणीही आले नाही. मी मोठ्या काळजीत होते की या अन्नाचे काय करावे. असो, तुम्ही आला, फार चांगली गोष्ट. आता कृपा करून हे अन्न तयार झालेले आहे, हे घेऊन जा. येथे पाणीही आहे. तेव्हा श्रीपाद भट आणि बाकीची मंडळी जाऊन भाताची तपेली, आमटी, वरण, पोळ्या, तूप, भाज्या वगैरे पदार्थ उचलून घेऊन जाऊ लागली. इतक्या श्रीपाद भट बाईस म्हणाले, तुम्ही येथे एकट्या कशा राहाल? आमच्याबरोबर स्वामी महाराजाच्या दर्शनास चला, असे श्रीपाद भटाने सांगितले. त्यावर हात जोडून बाई म्हणाली, माझा नमस्कार सांगा. माझे नाव अन्नपूर्णा. मी मागून दर्शनास येते. तुम्ही चला पुढे. असे ऐकून श्रीपाद भट व बाकीची मंडळी चालू लागली. श्रीपाद भट मागे पाहू लागले तो ती बाई दिसेनाशी झाली. हा अद्भुत चमत्कार पाहून सर्वांस आश्चर्य वाटले. मग ज्या ठिकाणी महाराज होते त्या ठिकाणी ते अन्न घेऊन ती मंडळी आली आणि सर्वांस ही गोष्ट त्यांनी सांगितली. मग पाणी वाढून घेऊन श्री समर्थांचा नैवेद्य समर्पण करून सर्वांची इथेच भोजने झाली. आनंदाने इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगत बसले आहोत तितक्यात बाबा जाधव यांनी श्री सद्गुरुराजांना प्रश्न केला, महाराज, ती बाई कुठली?
कोण? तेव्हा महाराज म्हणाले, ती आमच्याच कुटुंबातील होती. तेव्हा सर्वांची खात्री झाली की महाराज जे म्हणत होते अन्नपूर्णेकडे भोजनाला चला, तर हीच ती मातोश्री, संपूर्ण जगाला अन्न पुरवणारी. काय आम्ही पापी अज्ञानी तिचे दर्शन घेतले नाही, नमस्कार केला नाही. असो, समर्थांची आघात लीला आहे. मग सर्व निजले. सकाळी उठून सेवेकरी श्रीना नमस्कार करून विचारू लागले, महाराज ही भांडी काय करायची? तेव्हा सद्गुरुराज हसून म्हणाले, भांडी तुमचीच आहेत. सकाळी सेवेकऱ्यासह ते दुसऱ्या गावी गेले. शूद्राचे गलित कुष्ठ निवारण. एक शूद्र गलित कुष्ठ रोगाचा काही दिवस नाशिकास होता. पुढे पंढरपुरात आला. भिक्षा मागून पोट भरी. कुष्ठ परिहारार्थ नगर प्रदक्षिणा करीत असे पुष्कळ दिवस गेल्यावर एक दिवस त्याला स्वप्नात पंढरीनाथांनी सांगितले, अक्कलकोटात जा, म्हणजे आरोग्य होईल. 2 दिवस तोच दृष्टांत झाल्यावर कुष्ठी पादचारी अक्कलकोटास आला. महाराज खास बघेत होते. त्यांचे दर्शन घेऊन तो अक्कलकोटात सेवेकरिता राहिला. अशा लोकांची सेवा म्हटली म्हणजे त्रिकाळ दर्शन, तीर्थप्रसाद, मुखाने नामस्मरण करणे. अशी सेवा करणारी सेवेकरी मंडळी पुष्कळ असत. हा शूद्रही 3 वर्षे राहिला. एक दिवस एक ब्राह्मण दर्शनाकरिता आला. त्याने दर्शन घेऊन हात जोडून उभे आहे तो श्रीगुरु म्हणाले, अहो भटजीबुवा, तुमच्या परसात जुने चंदनाचे झाड आहे, त्याचे एक खोड आम्हास आणून द्या. ब्राह्मणाने आज्ञा शिरसामान्य करून तो घरी गेला आणि परसातील झाडाचे खोड काढून पुन्हा अक्कलकोटास येऊन त्याने समर्थचरणी खोड अर्पण केले. ते महाराजांनी शूद्रास देऊन उगाळून अंगास लावावे. चंदनाचे खोड ज्या दिवशी सरेल त्या दिवशी तुझा कुष्ठ जाईल, अशी आज्ञा झाली. शूद्र ते औषध रोज अंगास लावू लागला. 3 वर्षे पुरी ज्या दिवशी झाली त्याच दिवशी चंदन सरला व कुष्ठरोगाचे जरी दिवे झाले आणि काही दिवस तिथे राहून तो आपल्या घरी गेला. ब्राह्मणाचे दारिद्र्यहरण. एक दिवस महाराज महारवाड्यात हडकाच्या ढिगाला टेकून बसले होते. पुष्कळ लोक दर्शनात जात येत होते. ज्या ठिकाणी महाराज बसत ती सर्व जागा सोवळी अशी पुष्कळांची भावना असे. एक ब्राह्मण दारिद्र्याने पिडलेला द्रव कामेच्छेने अक्कलकोटात सेवेकरिता राहिला होता. पुष्कळ दिवस ब्राह्मण सेवा करीत होता. तोही मारवाड्यात दर्शनाकरिता गेला. महाराज हडकाबरोबर खेळत व हसत बसले होते. द्रव्येच्छू ब्राह्मणास महाराज म्हणाले, तुम्हाला पाहिजे असेल तेवढे यातून घ्या. ब्राह्मणाला संशय येऊन तो म्हणू लागला, या हाडकांना कसे शिवावे? तेव्हा दुसरा सेवेकरी त्याला म्हणाला, तुमच्या देहात काय आहे? हाडे आहेत की सोन्याचे तुकडे आहेत? ब्राह्मणाने आज्ञा मान्य करून लाजत 2-4 हाडाचे तुकडे एका फडक्यात बांधून ठेवले. ते गाठोडे बिराडी नेऊन एक बाजूस ठेवले. दुसरे दिवशी गाठोड्याजवळ जाऊन उचलून पाहतो तो ते जड लागू लागले. मनात परम आश्चर्य करून सोडून पाहिले तो त्यात हाडे त्याच्या दृष्टीस पडले नाहीत, तर ते तुकडे सगळे सोन्याचेच होते. ब्राह्मण म्हणाला, मला काय ठाऊक, मी पुष्कळ हाडे घेतली असती, परंतु आपल्याला जितके मिळावायचे तितकेच मिळाले. जास्त प्रार्थनाशिवाय मिळेल कुठून? असो, तरी पण एवढ्याने माझा कार्यभाग झाला. असा आनंद मानून ती गोष्ट काही जणांना त्याने तिथेच सांगितली. 2-4 दिवस राहून श्री समर्थरायांची पूजा नैवेद्य करून तो आपल्या गावी गेला. समर्थांचे दरबार फार मोठे होते. उदार, स्वतंत्र, ऐश्वर्य, पाहिजे त्यास पाहिजे ते देणे. समर्थ नावाचा असा अर्थ आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. हाडकाचे सोने व्हावे, भलत्या रोगाला कसले तरी पाला किंवा घोड्याचे मूत, म्हशीचे मूत, तोंडातून जे शब्द येतील तेच औषध. एक ब्राह्मणाला दम्याचा उपद्रव होता. त्याने महाराजास विचारले, महाराज, या दम्याने फार बेजार केले आहे, अगदी चैन पडत नाही, काहीतरी औषध सांगा. श्री गुरु समर्थ म्हणाले, रताळी भाजून खा. दम्याच्या रोग्याने 3 दिवस रताळी खाताच त्याचा निश्चेच दमा गेला. असे किती लोक पुत्रेच्छा करणारे, द्रव्येच्छा करणारे, व्याधी निवारणार्थ राहिलेले, पिशाच्याच्या उपद्रवाने नाना प्रकारच्या संकटात पडलेले नेहमी शेकडो लोक येत जात. काही सेवेकरिता राहत, काही ज्ञानप्राप्ती व्हावी म्हणून राहिलेले, काही प्रत्यक्ष दर्शन विठ्ठलाचे, द्वारकानाथाचे, दत्ताचे, कार्तिक स्वामीचे असे दर्शनेच्छू राहिलेले. त्यांच्या भावनेप्रमाणे किंवा सेवेप्रमाणे त्यांनी इच्छा पूर्ण करावी. त्यात कित्येकांची इच्छा दर्शनाबरोबर पूर्ण होईल. कित्येकांना अल्पकाळ, कित्येकांची दीर्घकाळ सेवा केल्यानंतर इच्छा पूर्ण करावी.
अशा हजारो लोकांच्या कामना श्री स्वामी समर्थ कल्पवृक्षाच्या छायेला जो कोणी बसेल त्यातला एकही असा ऐकण्यात नाही की इच्छा पूर्ण झाल्याखेरीज तो परत गेला. आता एवढे मात्र खरे की जाता जाता इच्छा पूर्ण व्हावी अशा कामनेने काही लोक परत गेले असतील तर ते असे म्हणावयाचे की नरदेहाला आल्यानंतर मनुष्यदेहाची किंमत, आयुष्याची किंमत ही जर कळली नाही आणि योग्य उपाय त्या देहाचा किंवा आयुष्याचा केला नाही, म्हणजे सारासार विचार कर्तव्याबद्दल केला नाही, तर तो मनुष्यदेहाला आला कशाला किंवा त्याला मनुष्य तरी कशाला म्हणावे. कारण एका ठिकाणी कबीराने म्हटले आहे, कायको देह धरो अभागी कायको देह धरो, श्यामसुंदर की सेवा चुकी उपजत क्यू ना मरो. ज्याला भगत भक्ती मनुष्यदेहात घडली नाही त्याचा साधू धिक्कार करतात. असो, तसे समर्थांची योग्यता काय, आपल्या कामनेचे स्वरूप काय हे जाणण्याची ज्याला शक्ती नाही, म्हणजे हे ज्याने जाणले नाही तोच जाता जाता आपली कामना पूर्ण होईल असे म्हणतो. कल्पवृक्षाखाली बसून कल्पना जर विपरीत करील तर कल्पनेप्रमाणे फळही विपरीत मिळेल. अस्तु सिद्धांत काय करायचा. तत्काळ ज्यांची कामना पूर्ण झाली त्यांची सेवा पूर्वी कोठेतरी किंवा कोणत्या तरी जन्मात झाली असावी. ज्यांना दीर्घकाळ लागला त्यांची सेवा पूर्वी झालेली नाही असे सिद्धांताला ठरवायचे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नाही चालत तांतडो, प्राप्त काळ घडी आल्याविना. हा सिद्धांत करून गेले. मग अशा प्रकारचे लोक श्री समर्थरायांच्या दरबारातून परत गेले असतील त्यांचे कर्म म्हणायचे. असो, कुष्ठ गेलेला शूद्र दरवर्षी आपल्या कुटुंबासह दर्शनात येत असे. एक वेळ तो दर्शनास आला असता श्री गुरु दत्तात्रेय त्याला म्हणाले, तुझ्या परसात नूतन औदुंबराचा वृक्ष रुजला आहे, त्याखाली पादुका स्थापन कर. अशी आज्ञा झाली. शूद्र घरी जाऊन पाहतो तो खरंच परसात औदुंबराचा रोप त्याने पाहिला. त्यास परम आनंद झाला. त्याला असे वाटले की महाराज दत्तात्रेय आमच्या घरी आले. मग समर्थ कृपेने त्याला द्रव्यही मिळाले. त्याने पादुका स्थापन करून देऊळ बांधले व तेथे सेवा करीत राहिला. सारंस पाण्याची इच्छा करणाऱ्याला जसे अमृत प्राप्त व्हावे तसे श्री समर्थ चरणी कामनेने जे शरण गेले त्यांच्या कामना पूर्ण होऊन भक्तिरूप धनेही प्राप्त झाली. म्हणून श्री स्वामी समर्थांच्या दरबाराचे मोठे स्वतंत्र ऐश्वर्य, स्वतंत्र उदारत्व वर्णन केले. मेना हलका केला. एक वेळ खेडनानू राहून श्री समर्थ अक्कलकोटास येण्याकरिता निघाले. पाऊस पुष्कळ पडून चिखल फार झाला. महाराज मेन्यात बसले असून 6 ब्राह्मण आसामीस मेण्यास लागले होते. मेना घेऊन त्यांना चालण्याचे फार श्रम होऊ लागले. तेव्हा महाराजास श्रीपाद भट म्हणू लागले, महाराज मेना जड लागतो, आमच्याने चालवत नाही. असे ऐकताच करुणाघन खाली उतरले. सेवेकरांनी त्यांना घोड्यावर बसवले, पण घोडे ठेंगणे असल्याकारणाने सद्गुरूचे पाय जमिनीला लागू लागले. तेव्हा सेवेकरांनी अशी प्रार्थना केली की, महाराज आपण जर हलके व्हाल तर आम्ही मेना उचलू. महाराज पोट धरून धरून हसू लागले आणि भक्त काम कल्पद्रमू मेन्यात जाऊन बसले. सेवेकरांनी मेना उचलला. तो फुलासारखा हलका लागू लागला, म्हणजे रिकामा मेण्यापेक्षा हलका झाला. श्री स्वामी नामाचा जय जयकार करीत सेवेकरी चालू लागले. ते नागणसुरास आले. तेथे त्या दिवशी राहून दुसरे दिवशी वाडी गावाला आले. त्या ठिकाणी धान्य वगैरे काही मिळेना. 2 प्रहारी बाजरी भरडून सेवेकऱ्यांनी खाल्ली. भाजीसुद्धा मिळाली नाही. सायंकाळी श्रीची प्रार्थना करू लागले की, महाराज येथे बाजरीही मिळत नाही तर अक्कलकोटास चलावे. पुष्कळांनी वेगवेगळ्या प्रार्थना केल्या, पण महाराज कोणाचेही ऐकेना. तेव्हा सर्वजण निराश झाले. महादेव भट श्री समर्थांना म्हणू लागला, उद्या आम्हाला उपवास आहे काय? श्री सद्गुरु दयाघन हसत हसत, उपास का करता? तूप गूळ पुष्कळ घ्या, खूप खा असे म्हणाले. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी मोगलाईतील केस धारूरचे महारुद्रराव देशपांडे कुटुंबासह यात्रेस आले. त्यांनी आपल्याबरोबर सर्व सामान आणले होते. सेवेकरी सुमारे 150-200 पर्यंत होते. पात्रांचा अजमास करून स्वयंपाक सिद्ध झाला. महाराजांना मंगलस्नान घालून षोडशोपचार पूजा आरती करून पात्रे वाढली. सर्वांची इथेच भोजने झाली. 2 दिवस मुक्काम तेथेच पडला. रात्री सर्व सेवेकरी निद्रस्त झाले. तो
चोर येऊन सर्व सामान घेऊन गेले. श्री गुरु मोठमोठ्याने हसू लागले. मंडळी जागी होऊन श्रीस विचारले, महाराज हसता का? तेव्हा सद्गुरू देव म्हणाले, तुमचे सामान चोर घेऊन गेले, आता करा भजन. श्रीपाद भटाने विनंती केली की सामान कोठे सापडेल. तेव्हा महाराज म्हणाले, आमच्या पोरांना कळवा म्हणजे सामान सापडेल. मग बसलगावचे कुलकर्णी भवानराव देशपांडे यांना जाऊन सांगितले. त्यांनी लगेच माग रामोशी धरून आणले. मार देता क्षणीच कबूल झाले. मग किनी गावातून सर्व सामान घेऊन आले आणि खटला सुरू झाला. खटल्यात पुरावा होऊन चोरी शाबित झाली. सर्वांना शिक्षा मिळाल्या. त्यात आश्चर्य इतके की सद्गुरूच्या पलंगाजवळून ज्यांनी सामान चोरले ते सुटले आणि ज्यांनी खोल्यातून सामान चोरले होते त्यांना शिक्षा मिळाल्या.